Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. For you have made me glad, O Lord, and I sing praises of the works of your hands. Hallelujah. Hallelujah. देवाचे जे हातची कृत्य आहे त्याचा आपण जय जयकार करतो, आपण त्याची स्तुती करतो, कारण की देवाने इतकं महान कार्य आपल्यासाठी केलं आहे आणि त्याचे हातचे कृत्य हे खरोखरच स्तुतीस पात्र आहे, किंवा आपण त्याबद्दल किती पण बोलू ते कमीच आहे, कारण की देव हा महान आणि अद्भुत असा आहे. Hallelujah. The Lord is mighty, powerful and he is awesome, and it is never enough that how much ever we praise the works of his hands, it is never enough, because he is awesome and he is mighty. Let us thank the Lord, and we are going to worship the King of Kings and the Lord of Lords today. Hallelujah. Hallelujah. त्याच्या हातची कृत्याची आपण स्तुती करणार, कारण की तो आपला राजा आहे आणि आपण त्या राजाची स्तुती करणार आहोत. Amen. Hallelujah. राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला चिंगायाला राजा येशू आला, सैतानाला चिंगायाला राजा येशू आला, 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 सैतानाला चिंगायाला राजा येशू आला, सैतानाला चिंगायाला राजा येशू आला, घालवूनी पापे आणि दुःखे घोर, घालवूनी पापे आणि दुःखे घोर, घालवूनी आणि दुःखे घोर, घालवूनी पापे आणि दुःखे घोर, पूर्ण शांती द्यावर याला राजा येशू आला, पूर्ण शांती द्यावर याला राजा येशू आला, आरती आनंद झालो पापदूत, आरती आनंद झालो पापदूत, आरती झालो पापदूत झाला आहे, आनंद झालो पापदूत, मला शुद्ध कराया राजा येशू आला, मला शुद्ध कराया राजा येशू आला, 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 सैतानाला चिंगायाला राजा येशू आला, सैतानाला चिंगायाला राजा येशू आला, राजांचा तो राजा, प्रभूंचा तो प्रभू, 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 बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू बोला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, बोला सारे जय जय बोला राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, ओ येशू कोणता राजा आहे, कोणता राजा आहे, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, राजा येशू आला, सैतानाला चिंगायाला 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 राजा येशू आला. Hallelujah. Praise the Lord. सैतानाला जिंकायला राजा येशू आला. हालेलुया. Hallelujah. तो आपला राजा आहे आणि आपण त्याची कोण आहोत, लेकरं आहोत, त्याची प्रजा आहोत आपण, आणि तो आपल्याला आपल्या लेकरांसारखं गणितो. हालेलुया. Hallelujah. कारण की आपला प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे, आणि आपण त्याचे आभार मानूया, कारण की तो अद्भुत असा आहे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू. तू अद्भुत आहे, तू राजा आहे, आणि तू समान दुसरं कोणीच नाही येशू. आमच्या आनंदाचा जो उगम आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. Hallelujah. तो आपल्या आनंदाचा उगम आहे, तो आपल्याला आनंद देतो आणि शांती तो देखील आपल्याला देतो. हो येशू.
मुद्दा है तू खुशी का, मुद्दा है तू खुशी का, मुद्दा है तू खुशी का, महफिल है दरबार में, राजा है महान यीशु, राजा है महान, 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 निर्बल को बल देता, निर्बल को बल देता, निर्बल को बल देता, निर्बल को बल देता, उठ खड़े चलाता है, राजा है महान यीशु, राजा है महान, राजा है महान यीशु, राजा है महान, राजा है महान यीशु, राजा, ओ यीशु तू महान आहेस, तू यीशु राजा है महान, चला आपण यीशुला म्हणूया, राजा है महान, राजा है महान यीशु, 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 राजा है महान. होय प्रभू येशू, तू महान राजा आहेस प्रभू येशू, आणि तू आमच्यासाठी या भूतलावर आलास, तू आमच्यासाठी आपलं प्राण अर्पण केलास प्रभू येशू. यहूदा वंशाचा जो सिंह आहे तो आपल्यासाठी या पृथ्वीवर आला आणि त्याने एका कोकराप्रमाणे आपला प्राण अर्पण केला, कारण की तो आपल्यावर प्रीती करतो. होय प्रभू येशू, तू आमचा राजा आहेस आणि तू आमच्यावर प्रीती करतोस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आपल्या लोकांसाठी तो आपला प्राण अर्पण केलास म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. मेमना जो बलि बना था, मेमना जो बलि बना था, देवाचा कोकरा, मेमना जो बलि बना था, जो बलि बनाता, विजयी सिंह यहूदा का, राजा है महान यीशु, राजा है महान, राजा है महान यीशु, राजा है महान. हो यीशु, राजा है महान यीशु, राजा है महान, राजा है महान यीशु, तू महान आहेस यीशु. हालेलुया, यस लॉर्ड. राजा है महान यीशु, राजा है महान, राजा है महान यीशु, राजा है महान, राजा है महान यीशु, राजा है महान, राजा है महान यीशु, राजा है महान. ओ यीशु, हालेलुया, 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 स्तुती, धन्यवाद येशू. येशू राजा है महान. हो प्रभू येशू, तुझे समान दुसरं कोणीच नाही प्रभू येशू. तू अद्भुत आहेस प्रभू येशू, तू महान आहेस प्रभू येशू. मेमना जो बलि बनाता, देवाचा कोकरा ज्याने आपला प्राण अर्पण केला, तो आता
यहुदा वंशाचा सिंह म्हणून येणार आहे. तो पुन्हा आपल्या लोकांसाठी, त्याच्या प्रजेसाठी तो राजा पुन्हा येणार आहे. होय प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो येशू. हालेलुया, हालेलुया, तुम्ही धन्यवाद येशू. येस लॉर्ड, हालेलुया, येस लॉर्ड. होय प्रभू येशू, चला आपण आपल्या राजाचे स्तुती करूया, आपल्या राजाचं नाव उंचावूया, कारण की तो आपला राजा आहे. आपण त्याची प्रजा आहोत आणि आपण त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये आज उभे आहोत. आज सकाळी चला आपण आपल्या राजाची स्तुती करूया, त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये त्याचे आभार मानणार आहोत. हो येशू, हालेलुया, हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू. तू महान आहेस येशू. हालेलुया. Yes, Lord. We believe in you, O Lord Jesus. We believe in your word, O Lord. Your word says that the Lion of the tribe of Judah is going to come again, and he's going to take up his chosen people from every corners of the world. Yes, Lord. We believe this, O Lord. We believe that you're going to come again to take us, O Lord. Hallelujah. Oh, what a glorious day it shall be. What a glorious day it will be that the Lion of the tribe of Judah is going to come again. Lord, help us to stay in faith, O Lord. Help us to be in your word, O Master. Help us to live a life according to you, O Lord. And Lord, be with us, O Lord. Let your name be glorified through our lives, O Lord. And Lord, let your chosen people, let your chosen church, जी मंडळी तू तुझ्यासाठी निवडून घेतली आहे प्रभू येशू, ती मंडळी प्रभू येशू, तू विश्वासामध्ये राख अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो येशू. होय प्रभू येशू, तुझं पुन्हा येणं होईपर्यंत प्रभू येशू, तू तुझ्या मंडळीला तुझ्या विश्वासामध्ये राखून ठेव अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू येशू. होय प्रभू येशू, इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातात घे प्रभू येशू. आमच्या संपूर्ण भक्तीचा ताबा तू घेतलास म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू, तुझे वचन आहे तो आम्हाला भर प्रभू येशू. जे वचन तू आमच्यासाठी पाठवलं आहे प्रभू येशू, ते वचन आम्हाला समजण्यासाठी मदत कर प्रभू येशू. ते वचन स्वीकारण्यासाठी मदत कर प्रभू येशू, आणि त्या वचनाद्वारे आमचं जीवन बदलून जाऊ असं तू कर प्रभू येशू. होय प्रभू येशू, तुझं स्वर्गीय मान आम्ही स्वीकारतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू, आमचं जीवन 100% बदलणार आहे अशी आमची खात्री आहे प्रभू येशू. इथून पुढची सर्व तुझ्या हातात समर्पित करून ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि मौल्यवान नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक राजा. आमेन. हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान नावात या सभेमध्ये स्वागत आहे. आज आपण मंडळी या विषयावर देवाच्या वचनातून आपण पाहणार. ज्यावेळेला आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारतो किंवा आपल्या मनामध्ये काय प्रश्न येतात की कोण, कसं आणि का, असे ज्यावेळेला आपण प्रश्न विचारतो त्यावेळेला त्याची उत्तरं देवाच्या वचनातून आपल्याला मिळतात. आणि मंडळीविषयी अशाच प्रकारचे प्रश्न आज जे काही आपल्या मनामध्ये आहेत ते आपण देवाच्या वचनामधून पाहणार आहोत. पहिला प्रश्न तो हा आहे की मंडळी कोणाची आहे किंवा मंडळी कोण उभारतं. तर चला मत्ते शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, आणि या 16व्या अध्यायामध्ये पेत्र आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यामध्ये असं जे संभाषण आहे ते आपण वाचतो. याच्यामध्ये आता प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला असं म्हणत आहे की आणखी, म्हणजे मत्ते शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 18 आणि 19, मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की मी आपली मंडळी रचीन. मंडळी उभारणारा, मंडळी बांधणारा जर कोण असेल तर तो म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या वेळेला मी मंडळी म्हणतो त्यावेळेला मी बिल्डिंग किंवा इमारत किंवा त्याचं जे काही बांधकाम आहे याच्याविषयी बोलत. आणि म्हणून कदाचित काही संस्था असतील किंवा काही पाळक असतील किंवा लोकांनी एकत्र येऊन काही इमारती बांधल्या असतील. ह्या इमारती आहेत आणि त्याला आपण
असं म्हणू शकत नाही की हे माझं चर्च आहे. माझं म्हणण्यापेक्षा ही इमारत आपली असू शकते, परंतु चर्च किंवा मंडळी जी आहे ही सर्वस्वी प्रभू येशू ख्रिस्ताची असते. कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मंडळांचा मालक आहे. देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेला आपण प्रगटीकरणाचं पुस्तक वाचतो, प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये आणि 20व्या वचनामध्ये, शेवटच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की जे 7 तारे तू पाहिले ते मंडळांचे दूत आहेत आणि ज्या 7 समय आहेत, या 7 समया म्हणजे 7 मंडळे आहेत. आणि दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा समयी म्हणजे मंडळांमधून चालणार आहे, की जे आपण जिवंत लोक आहोत, आपणच देवाची मंडळी आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्त या अशाच मंडळीविषयी बोलत आहे. पहा, जगभरामध्ये ज्यावेळेस जर आपण पाहिलं तर पवित्र वचनामध्ये, विशेष करून पवित्र वचनामध्ये आपण वाचतो की शल्मोनानं मंदिर बांधलं आणि शल्मोनाच्या मंदिराचे काही अवशेष किंवा जी भिंत आहे, काही पडलेलं जे काही बांधकाम आहे, की हे जे आहे ते आपल्याला इस्रायल या ठिकाणी आजही पाहायला मिळतं की जिथे शल्मोनाच्या मंदिराचे काही अवशेष पाहायला मिळतात. पण या वचनामध्ये येशू असं म्हणत आहे की मी आपली मंडळी रचेन. मग जगभरामध्ये, मग ते युरोप असू द्या किंवा इस्रायल असू द्या किंवा आशिया असू द्या, कुठेही प्रभू येशू ख्रिस्तानं बांधकाम केलेलं आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाही. मग कशाविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, तर तो तुमच्याविषयी, माझ्याविषयी आणि प्रत्येक विश्वास त्याविषयी बोलत आहे की अशा सगळ्यांचा समूह म्हणून एक मंडळी आहे. अशा सगळ्यांची सहभागिता म्हणजे एक ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि इपिस्कराच्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की त्याने मंडळी करता स्वतःला दिले. तो मंडळीचा मालक आहे. रोमकराच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की त्याने आपल्या रक्ताने आपल्याला मिळवलं आहे. त्यानं आपल्या स्वतःच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलेलं आहे. कोणताच पाळक किंवा कोणतेही देवाचे सेवक जे आहेत त्यांच्या रक्ताने मंडळी घेऊ शकत नाही. कारण कोणाच्याच रक्तामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणाच्याच रक्तामध्ये आमच्या पापांची क्षमा करण्यास सामर्थ्य नाही. माझ्या वैयक्तिक पापांच्या क्षमेसाठी मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताची गरज आहे. आणि म्हणून मंडळी ही सर्वस्वी आणि सर्वस्वी प्रभू येशू ख्रिस्ताचीच आहे आणि तोच मंडळीचा मालक आहे. आणि या वचनामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्राला म्हटलं मी आपली मंडळी रचेन. पुढे तो असं म्हणत आहे की तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. अधोलोकाचं द्वार किंवा मरणाचं द्वार, नरकाचं द्वार आहे किंवा सैतानाचे जे डावपेच आहेत, देवाचं वचन सांगतं की अधोलोकाच्या द्वाराचं तुझ्या पुढे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. मग पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. काय म्हटलं या वचनामध्ये, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या किंवा अधिकार देईन. मग ते कृष्ण वर्तमानाच्या 28व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर बोलत असताना तो असं म्हणतो की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले. प्रभू येशू ख्रिस्त सर्व अधिकार संपन्न आहे. एवढंच नाही तर प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेला पात्म नावाच्या बेटावर योहानाला, प्रभू येशू ख्रिस्ताचा तो शिष्य योहान, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं. त्यावेळेला येशूने त्याला म्हटलं मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. पुनरुत्थान झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त योहानाला हे म्हणत आहे की मरणाच्या आणि अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहे. म्हणजे मरणावर मला अधिकार आहे, या अधोलोकावर किंवा नरकावर किंवा नरकाच्या जे काही साम्राज्य आहे याच्यावर मला अधिकार आहे. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान होण्याच्या अगोदर ज्या वेळेला पृथ्वीवर होता त्यावेळेला देखील त्यानं पेत्राला हेच सांगितलं की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. म्हणजे या 3 प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं ते म्हणजे की मंडळी कोणाची आहे, तर मंडळी ही सर्वस्वी प्रभू येशू ख्रिस्ताचे. इमारतीचे मालक कोणी असतील, परंतु आपण आज सकाळी जे पाहत आहोत ते देवाच्या मंडळीविषयी पाहत आहे, जी पवित्र वचनांमध्ये सांगितलं की मंडळीचा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग आता दुसरा प्रश्न आमच्या पुढे येतो, तो म्हणजे की कशा प्रकारे ही देवाची मंडळी वाढत जाते. चला, इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय, इपिस्करास पत्र याच्या 4थ्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत, या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आरोहण केले, ह्यावरून तो पृथ्वीच्या
अधोलोकी उतरला होता, यापेक्षा दुसरे काय समजावे. इपिस्करास पत्र 4 अध्याय 10 वचन. जो खाली उतरला होता त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. वचन 11. आणि त्यानेच म्हणजे येशूनेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. वचनामध्ये म्हटलं आहे मंडळी वाढते, कारण जी काही मंडळीच्या वाढीसाठी नेमणूक आहे ती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. 5 प्रकारच्या सेवा ज्या देवाच्या वचनामध्ये आहेत. प्रेषित आहेत, संदेष्टे आहेत, सुवार्तिक आहेत, शिक्षक आहेत आणि पाळक आहेत. आणि ही जी सेवा आहे ही येशूनं त्याच्या मंडळीमध्ये नेमलेली आहे. कोणी स्वतःहून सेवा घेऊ शकत नाही, देवाने दिल्याशिवाय. आणि देवाचं वचन सांगते की स्वर्गातून दिल्यावाचून माणसाला काहीच मिळत नाही. ज्या काही सेवा आहे त्या देवानं नेमलेल्या आहेत. म्हणजे मंडळी येशू ख्रिस्ताच्या आहे, मंडळीमध्ये असणाऱ्या सेवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आहे. आता फक्त या 5 सेवा महत्वाच्या आहेत असं आहे का? तर असं नाही. तर देवाचं वचन आम्हाला रोमकराच्या पत्रामध्ये सांगतं. वाचूया आपण रोमकराच्या पत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांविषयी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. रोमकरास पत्र रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 6 वचन असं म्हणतं, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. शिकविणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. तसंच करिंथकराचं पहिले पत्र, करिंथकरास पहिले पत्र याचा 12वा अध्याय या वचनामध्ये म्हटलं आहे 27व्या वचनामध्ये की तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. काय लिहिलं या वचनामध्ये की देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले. आता पुढे ऐका, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, असे भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे देवाने नेमलेले आहेत. या वचनामध्ये आपण वाचतो की जी काही नेमणूक आहे ती सर्व देवाने केली. वेगवेगळ्या प्रकारचे दान प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले आहे. म्हणजे ही प्रेषित, सुवार्तिक, शिक्षक, संदेष्टे, पाळक हे जे आहेत ह्या तर सेवा आहेत, परंतु त्याबरोबरच ज्या इतरही सेवा आहेत हे देखील प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीमध्ये नेमले आहे. उद्देश हा आहे की देवाची मंडळी वाढत जावी. म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की देवाची मंडळी वाढण्यासाठी फक्त या 5 सेवा जबाबदार आहेत. देवाने आमच्या प्रत्येकाला काही ना काही दान दिले. हे कसं आम्हाला समजेल? ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू, देवाला विचारू की देवा तू मला नेमकं कोणत्या कार्यासाठी बोलावलेलं आहे. आपल्या स्वतःमध्ये आपण ते शोधून पाहूया प्रार्थनापूर्वक. आणि जे काही कृपादान वचन सांगतं, जे काही कृपादान आपल्याला मिळालेलं आहे ते आपण कारणी लावायचं, म्हणजे त्याचा आपण उपयोग करायचा आहे यासाठी की देवाची मंडळी वाढली पाहिजे. मग आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण येऊया की का ह्या सर्व सेवा देवानं मंडळीमध्ये दिल्या. आता इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 12 वचन सांगतं ते ह्यासाठी की म्हणजे ह्या ज्या सर्व सेवा आहेत, ह्या सर्व नेमणूक आहेत ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. कशासाठी आहे त्या सेवा? तर पवित्र जनास सेवेच्या कार्यासाठी तयार करावं. प्रत्येक सेवेचा उद्देश हा आहे की आपण विश्वासधाऱ्यांची उन्नती करावी, त्यांना देवाच्या सेवेसाठी उत्तेजन द्यावं आणि त्यांना आपण उभं करावं, त्यांना हातभार लावावा यासाठी की ज्याद्वारे देवाचं राज्य अधिक वाढेल. पहा, सकाळी आपण देवाच्या वचनामधून मंडळीविषयी पाहतात. मंडळी म्हणजे इमारत म्हणत नाही मी. मंडळी म्हणजे देवाने निवडलेले लोक आहेत, देवानं वेगळं केलेला जमाव आहे, देवानं वेगळा केलेला समूह आहे, विश्वासाची सहभागिता आहे.
आणि अशा प्रकारच्या मंडळीविषयी देवाचं वचन बोलतं. याच्यामध्ये देवाने काही नेमणुका केलेल्या आहेत आणि त्याबरोबरच या नेमणुकाचा उद्देश दिलेला आहे की वचनामध्ये म्हटलं आहे की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता तयार करावं. कारण आता जर आपण पुढचं वचन पाहिलं, ह्यासाठी 14 वचन म्हणतं की आपण यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. काय उद्देश आहे या सर्व सेवांचा? तर देवाचं वचन सांगतं की यापुढे आपण बाळांसारखं असू नये, म्हणजे आपण कुठंतरी वाढलो पाहिजे. पहा ना, एखाद्या मुलाला आपण ज्या वेळेला शाळेमध्ये पाठवतो, मग तो नर्सरीमध्ये असतो, त्याच्यानंतर मग मोठा वर्ग, लहान वर्ग, मोठा वर्ग म्हणजे लोअर केजी, अप्पर केजी असेल, त्यानंतर पहिली, दुसरी, आणि तो वाढत राहतो. जर 10 वर्षाचा मुलगा आहे आणि तो जर अजूनही नर्सरीतच आहे, तर याचा अर्थ काहीतरी चुकलेला आहे. 10 वर्षाच्या मुलाकडून आमची अपेक्षा ही आहे की आता त्याने किमान 4थी किंवा 5वीच्या वर्गामध्ये त्यानं जावं. देव देखील आमच्या जीवनाकडून हीच अपेक्षा करतो. पहा ना, आपलं तारण झालं, आपण बाप्तिस्मा घेतला, देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आपण जीवन जगतो, पण कुठंतरी आमची आता आध्यात्मिक वाढ होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच वचनामध्ये म्हटलंय की आपण बाळासारखं असू नये. किती दिवस आपण अजून आहे त्याच अवस्थेमध्ये राहणार? आपलं तारण झालं, आता 5 वर्ष झाले, तारण होऊन 10 वर्ष झाले, तारण होऊन 20 वर्ष झालं, तरी अजून जर आपण प्रभूमध्ये वाढत नाही, तर आज सकाळी देवाचं सदैव मी आपल्याला उत्तेजन देतो. मी दोष लावत नाही, पण मी उत्तेजन देतो की आता आपण प्रभूमध्ये वाढलं पाहिजे. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की आपण प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान व्हायचं आहे, वाढायचं आहे, प्रभूच्या कृपेमध्ये आपण वाढायचं आहे. का वाढणं महत्वाचं आहे? कारण वचनामध्ये म्हटलं आहे की माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे आपण होऊ नये. पहा, या शेवटच्या काळामध्ये आपण राहत आहोत. वेगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्या आजूबाजूला. आज या 5-6 महिन्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत आणि पुष्कळ प्रीचर्स किंवा जे सेवक आहेत त्यांचं आपण शिक्षण ऐकतो, पण ते आपण काळजीपूर्वक ऐकूया. जर ज्या कोणत्याही शिक्षणामध्ये आपल्याला असं वाटत असेल की हे देवाच्या वचनामध्ये मी आजपर्यंत कधीच ऐकलं नाही, तर थोडं थांबा. प्रत्येक शिक्षण देवाच्या वचनावर आधारलेलं आहे की हे पाहणं ही आमची आध्यात्मिक जबाबदारी आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण या शेवटच्या काळामध्ये आहे. देवाच्या वचनामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने शेवटच्या काळाच्या चिन्हामध्ये म्हटलं की पुष्कळ खोटे संदेष्टे आणि खोटे शिक्षक उठतील आणि ते फसवणारे होते. आणि म्हणून आपल्या स्वतःची आध्यात्मिक काळजी घेणं गरजेचं. काल एका भावाने मला फोन केल्याने विचारलं की जेरुसलेम माता संबंधाचं नेमकं काय शिक्षण आहे, किंवा त्याने मला सांगितलं की एक जण आहे की तो लोकांच्या घरोघरी जाऊन अशा प्रकारचं शिक्षण देत आहे आणि मग ते प्रार्थना करतात की माताला धन्यवाद, पित्याला धन्यवाद. माताला धन्यवाद देवाच्या वचनामध्ये आम्ही कधी पाहिलं नाही की मातेला धन्यवाद देण्याबद्दल देवाच्या वचनात शिक्षण आहे. आणि हे जे काय यरुशलेम मातेचं शिक्षण आहे याच्याविषयी आपण आपल्या स्वतःला खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. वचन सांगतं प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे आणि फिरणारे अनेक जण या शेवटच्या काळामध्ये विश्वासापासून भरकटले आहेत, दूर गेले आहेत. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणातलं कोणतं खरं आणि कोणतं चुकीचं हे त्यांना समजत नाही. ते केव्हा समजेल? ज्यावेळेला प्रत्येक जण देवाचं वचन वाचेल आणि ते ही पूर्ण उत्पत्ती 1 पासून प्रगटीकरणाच्या 22 पर्यंत सर्व वचन वाचणं खूप महत्वाचं आहे. प्रार्थना करणं महत्वाचं आहे की जेणेकरून आम्हाला समजेल की आमच्या आजूबाजूला जे शिक्षण आहे ते देवाच्या वचनातलं आहे की देवाच्या वचनापासून आम्हाला दूर नेणार आहे. पहा ना, या वचनाविषयी सुरुवातीच्या शतकातील योहान नावाचा जो शिष्य आहे तो कशा प्रकारे मंडळीला सावध करत आहे. योहानाचं पत्र, योहानाचं दुसरं पत्र, कारण त्या काळात देखील अशा प्रकारचे निराळे शिक्षण आजूबाजूला होते. आणि म्हणून योहानाच्या दुसऱ्या पत्रामध्ये 8व्या वचनामध्ये 7व्या वचनामध्ये म्हटलंय, कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे
जगात उठली आहेत. म्हणजे हे पहिल्या शतकात जर होतं तर आज या शेवटच्या काळात किंवा या 20व्या शतकात 21व्या शतकात तर निश्चितच आहे. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य म्हणजे जे काही श्रम प्रेषितांनी किंवा शिक्षकांनी, पालकांनी, देवाच्या सेवकांनी त्या मंडळीसाठी घेतले, आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे म्हणून खबरदारी घ्या. आपल्या स्वतःची काळजी घ्या. कारण ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. 10 वचन, हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका, कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो. अगदी स्पष्ट सूचना योहानानं तत्कालीन लोकांना दिली की शिक्षण न देणारा किंवा ख्रिस्तच्या शिक्षणाला जो चिकटून राहत नाही, धरून राहत नाही, त्या शिक्षणामध्ये जो टिकणारा नाही, असा माणूस जर तुमच्या घरी आला तर त्याचं स्वागत करू नका, त्याला घरात घेऊ नका. आणि म्हणून आज या माध्यमाच्या द्वारे देवाच्या सेवकातील मी तुम्हाला म्हणतो की जेथे कुठे आज सकाळी तुम्ही देवाचं वचन ऐकतात, जे शिक्षण देवाच्या वचनाच्या बाहेरचं आहे अशा लोकांना घरात घेऊ नका. यरुशलेम माताला प्रवेश देऊ नका. जे तुम्हाला सांगतात की तुम्हाला शब्बात पाळणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर ते कुठल्या कर्मकांडामध्ये आणत आहेत की तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, तर अशा लोकांना घरात घेऊ नका. कारण प्रभू श्री ख्रिस्त शब्बाताचा धनी आहे आणि आपल्याला त्याने शब्बातापासून किंवा नियमशास्त्रापासून त्याने आपल्याला सोडवलेलं आहे. आणि म्हणून जे फक्त शब्बातच पाळा, रविवारची भक्ती करू नका, शनिवारची भक्ती करा असं जर तुम्हाला सांगत आहे तर अशा लोकांपासून स्वतःची काळजी घ्या. काही जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते असं म्हणतात की महिलांनी बायबलला स्पर्श करायचं नाही, वाचायचं नाही, अशा लोकांपासून सावध राहा. कारण देवाचं वचन हे सगळ्यांसाठी आहे आणि ते सगळ्यांनी वाचलंच पाहिजे. देवाच्या वचन समजून घ्यायला पाहिजे. काही वेळेला काही लोक येतात, काही दशांशाच्या बाबतीमध्ये चुकीचं शिक्षण देतात किंवा पैशा पाण्याच्या बाबतीमध्ये चुकीचं शिक्षण देतात. काही लोक आहेत की जे आशीर्वादित तेल देतात, आशीर्वादित पाणी देतात, अशा लोकांपासून सावध राहा. काही लोक जे आहेत आशीर्वादित कापड देतात की ते घ्या, ते तुमच्या जवळ ठेवा, कुठला आजार तुमच्याकडे येणार नाही, अशा लोकांपासून सावध राहा. काही लोक घरामध्ये येऊन आणि सांगतात की तुम्ही खूप मोठ्या शापाखाली आहात आणि त्याच्यामुळं तुमच्यावर अशा प्रकारची पीडा आलेली आहे. सावध राहा. जे देवाच्या वचनामध्ये ज्यानं येशूवर विश्वास ठेवला आहे, येशूनं आम्हाला सर्व शापांपासून सोडवलेलं आहे. हालेलुया. त्यानं आम्हाला सोडवलेलं आहे. आणि म्हणून शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि हेच आज सकाळी आपण पाहतो एपिस्कराच्या पत्रामधून की प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे आणि फिरणारे असे होऊ नका, तर आपण प्रीतीत आणि सत्यामध्ये वाढलं पाहिजे. प्रभूमध्ये आपण वाढलं पाहिजे. मंडळी काय आहे? विश्वासाचा समूह आहे. मंडळी काय आहे? देवाचे वेगळे केले लोक आहेत. मंडळी काय आहे? मंडळी कोणा एकाची नाही तर मंडळी प्रभू श्री ख्रिस्ताची आहे. मंडळीसाठी प्रभू श्री ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण दिला, त्याने आपल्या स्वतःला त्यासाठी समर्पण केलं. मंडळी जी आहे, मंडळीचा मालक प्रभू श्री ख्रिस्त आहे, तो मंडळीचं मस्तक आहे. आपण सर्वजण त्याचे शरीर आहोत. म्हणून मंडळी जी आहे ही मंडळी येशूची आणि येशूचीच आहे. मंडळीची वाढ होण्यासाठी त्याने प्रत्येकाला दान दिलेलं आहे. ती दान आपण त्याच्या गौरवासाठी वापरायची आहेत. मंडळीची वाढ होण्यासाठी शिक्षणामध्ये टिकून राहायचं आहे आणि सर्व चुकीच्या शिक्षणापासून आपल्या स्वतःची आपण खबरदारी घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे. आणि ही मंडळी अधिक सामर्थ्यशाली व्हावी म्हणून प्रभू श्री ख्रिस्तांच्या पवित्र आत्म्याला पाठवलं. एवढंच नाही तर मत्ते कृष्णवर्तमान 16व्या अध्यायामध्ये त्यानं म्हटलं, पेत्राला त्यानं म्हटलं की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. जे काही तू पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल, जे काही तू पृथ्वीवर मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. अधोलोकाच्या द्वाराचं तुझ्या पुढं काहीच चालणार नाही. त्यानं आम्हाला सामर्थ्ययुक्त केलंय, त्यानं त्याच्या मंडळीला सामर्थ्ययुक्त केलंय. या किल्लीचा वापर किंवा या अधिकाराचा वापर पेत्राने कसा केला तर 50व्या दिवशी प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो की त्यानं ही जी काही किल्ली आहे स्वर्गाच्या राज्याची ती त्यानं वापरली. म्हणजे त्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे संदेश दिला, प्रभू श्री ख्रिस्त हाच तारणार आहे सांगितलं आणि 3000 यहुदी लोकांनी बाप्तिस्मा घेतला, येशूवर विश्वास ठेवला. प्रेषितांच्या कृत्याच्या 10व्या अध्यायामध्ये
कर्नेल्य नावाचा जो शताधिपती कर्नेल्य नावाचा जो मनुष्य आहे, या मनुष्याच्या घरामध्ये सर्व विदेशी लोक एकत्र जमले, जे परराष्ट्रीय आहे, जे यहुदी नव्हते असे लोक एकत्र जमले. आणि त्या ठिकाणी देखील पेत्रानं हीच किल्ली वापरली. किल्ली म्हणजे काय, तर त्याने देवाच्या वचनाची घोषणा केली. पवित्र आत्म्याने तो सामर्थ्ययुक्त होता आणि ज्यावेळी तो वचन गाजवत होता त्यावेळेला प्रत्येक जण पवित्र आत्म्याने भरला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि अनेकांचं तारण झालं. ज्या घरामध्ये जे सर्वजण जमले होते त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त स्वीकार केला, म्हणजे यहुद्यांनी स्वीकार केला, विदेशांनी स्वीकार केला आणि जे काही येशूने सांगितलं त्यानुसार त्याची परिपूर्ती या प्रेषितांच्या कृत्यात झालेली आम्हाला पाहायला मिळते. आणि संपूर्ण प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचतो की स्वर्गाच्या राजाची किल्ली म्हणजे त्यांनी देवाचं वचन गाजवलं, त्यांनी प्रार्थना केली, चिन्ह अद्भुते झाले, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणार आहे गाजवलं आणि त्याच्यामुळं मंडळीची दिवसेंदिवस वाढ होत गेली. मंडळी शिक्षणामध्ये स्थिर राहिली, त्याच्यामुळं मंडळीची वाढ होत गेली. आणि आजही ज्यावेळेला आपण या शेवटच्या काळामध्ये राहत आहोत, समजून घेऊया मंडळी काय. मंडळी म्हणजे विशिष्ट असं ठिकाण एवढंच त्याचं शब्दाचा अर्थ नाही, तर मंडळी म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. मंडळी म्हणजे देवाचे लोक आहेत, मंडळी म्हणजे विश्वासाचा समूह आहे आणि या मंडळीचा मालक फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. चला आपण प्रार्थना करूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याने आम्हाला स्वीकारलं आहे या त्याच्या घरामध्ये, या त्याच्या मंडळीमध्ये आणि तो आमचा मालक आहे. तो येईपर्यंत या विश्वासामध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे. आपण प्रार्थना करूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सर्व समर्थ देव बापा नासरी येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे येतो. आज सकाळी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आतापर्यंत आमच्या प्रत्येकाला तू चुकीच्या शिक्षणापासून राखलंस, आम्ही तुझे आभार मानतो. इथून पुढे प्रभू देवा सत्यामध्ये टिकून राहण्यासाठी आम्हाला मदत कर. आमच्या आजूबाजूला जे सर्व चुकीचं शिक्षण जर असेल प्रभू देवा, जे देवाच्या वचनाच्या बाहेरचं आहे ते समजण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू येशू. आणि तू येईपर्यंत या सत्यामध्ये राहण्यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरवली, जेणेकरून तुझं गौरव आगमन होईल त्या दिवशी आम्ही अंतरामध्ये घेतली जाऊ आणि सदा सर्वदा आम्ही तुझ्याबरोबर असणार. प्रभू देवा पुन्हा एक वार जी दान तू दिलेली आहे त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. मंडळी तू सामर्थ्ययुक्त केलंस, दानांनी भरलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही हीच प्रार्थना करतो. तू जो मंडळीचा मालक आहे, तू जो मंडळीचा मस्तक आहे, तुझ्या विश्वासानं सेवा करण्यासाठी आमच्या प्रत्येकाला कृपा कर अशी प्रार्थना करतो. देव बापा आज प्रार्थना करतो आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत प्रभू देवा त्यांना स्पर्श कर, त्यांना निरोगी ठेव. जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास यावेळेस सुखाचा कर प्रभू. जे आमच्या मंडळीतील लेकरं परीक्षासाठी गेलेले आहेत प्रभू देवा, या परीक्षेच्या वेळेत त्यांना तू मदत कर प्रभू, त्यांना तू यश दे, चांगली स्मरणशक्ती दे आणि त्यांच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव दे अशी प्रार्थना करतो. आणि प्रभू देव बाबा पुन्हा एक वार हीच प्रार्थना करतो प्रभू आमच्या मंडळीमध्ये यावेळेला जे कोणी कोविड-19 पॉझिटिव्ह केसेस आहेत प्रभू देवा त्या सर्वांना तू निरोगी कर प्रभू, सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे अशी विनंती करतो. जे मागितलं दिलंस आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करो.